नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर परितोष बनकर सर, जे 2019 पासून खरं तर या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. आणि आपण असं नेहमी म्हणतो की हा देशाचं भवितव्य हे सिव्हिल इंजिनियरच्या हातात आहे, त्यांच्या हातून हा देश भक्कमपणे बांधला घेणार आहे. पण मला नेहमी असं वाटतं जेव्हा त्याच्यात अशी तरुण लोक अजून जास्तीत जास्त मोठ्या संख्येने येतात तेव्हा ते अजून चित्र जास्त आश्वासक होतं. आणि त्यापैकीच एक माझ्या सोबत आहे, त्यामुळे त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता, भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे आणि या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, या क्षेत्रामध्ये कुठल्या आव्हानांना त्यांना सामोरं जावं लागलं, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया. ते म्हणजे सगळ्यात आधी विचारायचं की अगदी तुमच्या लहानपणापासूनचा प्रवास, म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रात वळण्यामागची आपली प्रेरणा कोणाची होती, इन्स्पिरेशन कोणाचं होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळला. सो तुमचा केजी टू पीजी असं सगळ्या, तुम्ही मास्टर्स सुद्धा केलेले कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट मध्ये, तर त्याही दृष्टीने हा सगळा प्रवास आम्हाला ऐकायचा आहे. ओके. बेसिकली माझं जे स्कूलिंग आहे ते नाशिकला झालंय. माझे वडील जॉब करतात मायक्रो बॉश मध्ये, ते आता सध्या रिटायर झाले, आता शेती बघताय. त्यानंतर सेंट लॉरेन्स स्कूलमध्ये मी होतो 10वी पर्यंत. तिथनं नंतर मी डिप्लोमा करायचं ठरवलं सिव्हिल इंजिनिअरिंगला. तो जो काळ होता त्या काळात बऱ्यापैकी मॅक्झिमम मुलं सगळे मेकॅनिकलला जात होते ऍक्च्युली, आणि मला वेगळं करायला आवडतं. जे सगळे लोक ज्या साईडला जातात मला तिकडे जायला नाही आवडत. तो माझा आधीपासून एक स्वभाव होता. आणि माझी बर्थ प्लेस आहे मुंबई, तर मुंबईत येणं जाणं असल्यामुळे त्या कुठे कुठे तो जो एक लाईमलाईट आहे, ती बिल्डिंग्स आहे, ते ब्रिजेस आहे, ते बघून मला कुठे एक सिव्हिल इंजिनिअरिंग करायची इच्छा होती लहानपणापासून. आमची आजी जी होती ती अशी एक चाळ सिस्टम होती आणि पाठीमागे एक बिल्डिंग होती, तर मी नेहमी त्या खिडकीत त्या बिल्डिंगकडे बघत राहायचो की नाही, आपण मोठं झाल्यावर आपण असं काहीतरी करायला हवं. आणि म्हणून मी या क्षेत्रात आलो. त्यानंतर एक सबका नॉलेज आपल्याला माझी इंजिनिअरिंग झाली सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यानंतर पीजी केला मी कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट पुण्याला. त्यानंतर 2 वर्ष मी जॉब केला ट्रायकॉन इन्फ्रा बिल्डटेकला. तिथनं आम्ही काही खोपोलीला कामं केलंय सुरुवातीला, काही फार्म हाऊस होते, ते फार्म हाऊस बिल्ड केले. तिथून मग माझा प्रवास जरा सुकर, मला वाटलं की आता आपण काहीतरी करू शकतो या क्षेत्रात. तिथून मग मी नाशिकला आलो आणि तो कोविडचा पिरियड होता. त्यानंतर माझ्या वडिलांचे एक फ्रेंड आहे ज्ञानेश्वर मेहरे म्हणून, त्यांची साथ मला भेटली. त्यांनी आणि आम्ही दोघांनी मिळून नाशिकमध्ये पहिला प्रोजेक्ट केला, श्रीवास्तू बिल्डर्स म्हणून रो हाऊसची आम्ही स्कीम केली आणि तिथून आज आम्ही चालू आहे. क्या बात आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे सुरुवातीच्या आपण गप्पांमध्ये म्हणलं त्याप्रमाणे की तुम्ही कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये, त्या कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे लेबर मॅनेजमेंट. कारण की जेव्हा आपण हे सगळं डिझाईन वगैरे करतो, पण ते एक्झिक्यूट करणारे लोक जे आहेत ते अनस्किल्ड आहेत आणि अकुशल आहेत, आणि त्यांना शिकवणं हा खूप मोठा टास्क आहे. तर ते तुम्ही कसं मॅनेज करता आणि त्यांना म्हणजे लेबर मॅनेजमेंट साईटवर कशी करता? सर ऍक्च्युली तुमचा लेबर आहे ना, तुम्हाला आधी ओळखायला आलं पाहिजे की तुमच्या लेबरची कॅपेबिलिटी काय आहे. स्किल आणि अनस्किल हे 2 टाइप्स आहेत. स्किल लेबर बऱ्यापैकी एक तो फॉर्म असतो, त्याला माहित असतं काय करायचं काय नाही. प्रॉब्लेम येतो अनस्किल लेबरला. एक तर अनस्किल लेबरला तुम्ही असे कामं द्या की ते करू शकतात, लाईक काही लिफ्टिंग असेल किंवा तोडफोडीचे काम असतील असे. सेकंड थिंग आहे की ते तुम्ही त्यांना एज्युकेट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी ज्या ऑर्गनायझेशन मध्ये काम केलं होतं ट्रायकॉनला, तिथे आम्ही आमचं दिवसभर सगळं जॉब संपला तर एक इव्हनिंगला आमचा ना 1-2 तासाचं एक सेशन असायचं. तिथे आम्ही लेबरला शिकवायचो की काम कसं केलं पाहिजे, काय त्यांना त्या गोष्टी आम्ही शिकवून मध्ये बऱ्यापैकी कसे स्किल होतील, बरोबर, आम्ही लक्ष द्यायचं. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा स्वतः आपण बिल्डरशिप करताना तुम्ही कायम बघितलं असेल की जेव्हा ते रो हाऊस किंवा बंगलो जेव्हा आपण सेल करतो त्या कस्टमरचं कायम असं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे असं, आणि एक बिल्डर म्हणून, एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार घर द्यावं. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? आता बेसिकली सर काय होतं, कोणत्या एरियामध्ये आपण प्रोजेक्ट करतोय आणि लोअर क्लास, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास, त्या हिशोबाने आपल्याला त्या ओव्हरऑल प्रोजेक्टचा तो एक कन्सेप्ट असतो. आता प्रत्येक कस्टमरची हीच अपेक्षा असते की मला कुठेतरी, फॉर एक्झाम्पल नाशिकचा आपण जर आपण आउटस्कटला काम करतोय कुठे मिडल क्लास एरियामध्ये, तर त्यांची अशी इच्छा असते की गंगापूर रोड सारखी मला हवी क्वालिटी. काही गोष्टी त्या प्रमाणात शक्य नसतात. क्वालिटी सोबत आपण काही कॉम्प्रोमाइज करत नाही,
पण ज्या काय अम्युनिटीज किंवा काय आहेत त्या आपण ह्या गंगापूर रोड किंवा कॉरिडोर ह्यासारख्या नाही देऊ शकत. बरोबर. कुठेतरी ते लिमिटेशन येऊन जातं की त्यांना त्या गोष्टी सांगाव्या लागतात. नक्कीच. आणि आता आम्ही आमच्या ऑफिसमध्ये ना एक डिस्प्ले एरिया केलाय. तिथे राईट फ्रॉम सँड, सिमेंट, स्टील सगळे सॅम्पल ठेवले. त्याचं आम्ही प्रेझेंटेशन कस्टमरला देतो की हे अमुक अमुक स्टील आहे, मग यात काय क्वालिटी आहे, हेच का आम्ही युज करतो, म्हणूनच आमचा रेट हा आहे. मग अशा ज्या गोष्टी आहेत आम्ही त्यांना एज्युकेट करायचा प्रयत्न करतो. बरं. आता पुढचा प्रश्न जो थोडा वेगळा आहे, तो जसं तुम्ही आता नाशिकमध्ये डिफरन्स सांगितला गंगापूर रोड आणि आउटस्कर्ट मधला, त्याच अनुषंगाने हा प्रश्न आहे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता खरं तर प्रशासनानं काम करण्याची गरज आहे जर येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये नाशिकचा आपल्याला सर्वांगीण विकास बघायचा असेल तर? सर्वात महत्वाचा म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी. आज आपण बघतो की सिटी सेंटर साईड आली किंवा गंगापूर रोडला हेवी ट्रॅफिक आहे. मागे मेट्रो ट्रेनचा पण विषय आला होता, तो एक मार्गी लागणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही आयटी कंपनी ज्या येणार होत्या, आयटी हब होणार होतं, त्याच्यात गव्हर्नमेंटने लक्ष देणं माझ्या मते गरजेचं आहे. जेणेकरून आता एक वाढवण पोर्ट वरनं एक रोड तो इगतपुरीला येतोय. मग ही जी रोड कनेक्टिव्हिटी याचं युटिलायझेशन बऱ्यापैकी होतंय आणि इथून पुढे नाशिकमध्ये प्रचंड बूम आहे. कारण की मुंबई पुन्हा बऱ्यापैकी फुल झालंय. त्याच्यामुळे मॅक्झिमम लोकांचं जे लक्ष आहे ते नाशिककडे आहे. वा, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे रस्ते असेल किंवा आयटी असेल, इंडस्ट्री असेल, तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत हे सगळं इथं येण्यासाठी किंवा याचे डेव्हलपमेंट होण्यासाठी? सर, कुठेतरी पॉलिटिकल इच्छाशक्ती असणं फार गरजेचं आहे. कारण त्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि एक आता कुंभमेळा पण येतोय, तर त्या अनुषंगाने तो जो काही निधी येणार आहे कुंभमेळ्याचा, त्याचा विचार फक्त कुंभमेळा न करता थोडं फ्युचर ऑफ नाशिकचा केला आणि त्या अनुषंगाने जे रोड्स आहे, जे काही ट्रान्सपोर्टेशन आहे, या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच माझ्या मते फायदा होईल. आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये असा एखादा प्रोजेक्ट सांगू शकाल का जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हान आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग? म्हणजे काहीतरी नैसर्गिक अडचण, काही ब्लॅक कॉटन सॉइलची अडचण, कधी लेबरची, कधी तंत्रज्ञानाची अडचण, अशी कुठली एखादी अडचण? आम्हाला ऍक्च्युली लेबरची अडचण आली होती. थोडस होतात साईटवरती. तर मग या कंडिशन मध्ये काय करायचं, तर त्यांनी एकदम स्ट्राईक केल्यासारखा विषय केला. जवळपास एक आठवडा काम बंद होता. तर मग मी नेहमी सांगतो की मी पार्टनरशिप मध्ये काम करतो बऱ्यापैकी. मग आमचे जे पार्टनर होते त्यांची काही ओळख होती, मग त्या कनेक्शनने आम्ही छत्तीसगडवरनं काही लेबर मागवले आणि तसे इश्यू सॉल्व्ह केले. आणि असे बरेचसे इश्यूज येत राहतात आणि कन्स्ट्रक्शन फील्ड आहे, या गोष्टी होणारच आणि याला तुम्हाला समोर जावंच लागतं अशा गोष्टींनी. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना मग तुम्ही काय पॅरामीटर साधारणपणे बघता आणि मग स्टील निवडता? सर, स्टील मध्ये आम्ही मेन आपली जे क्वालिटी आहे, तुमचे जे टेक्निकल डेटा शीट्स असते, टेन्साईल स्ट्रेंथ असतात, तुम्ही कॉम्प्रेशन टेस्ट जे काही टेस्टिंग करतात, सगळे टेस्टिंग रिपोर्ट्स आम्ही बघतो आणि त्या अनुषंगाने प्रोजेक्ट कुठे एक्झिक्यूट करतोय आणि कॉस्टिंग कशी जाते, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही तो ब्रँड निवडतो. बरं. आयकॉन स्टील यापूर्वी वापरले का कधी? माझ्या पहिल्याच साईटला मी आयकॉन स्टील वापरलंय. 2019 साली श्री सुयाता राऊस म्हणून आम्ही साईट केली. अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम होती, ते आम्ही आयकॉन स्टील युज केलं. ओके. आणि मग आयकॉनच्या सर्व्हिस, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी बद्दल काय सांगाल? एकदम व्यवस्थित सर. आम्हाला तर काही अडचण आली नाही आणि होपफुली पुढे पण आम्ही विचार करू आयकॉन स्टील. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे जे असे यंग इंजिनियर येतात, तुमचे फ्रेशर किंवा ज्युनियर्स येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? मोस्टली सर, तुम्ही जर बघितलं ना की बाहेर बरेचसे बिल्डर आहेत ते नॉन सिव्हिल इंजिनियर आहेत. आता माझ्यासोबतचे बऱ्यापैकी आहेत ते जॉब ऑपॉर्च्युनिटीज बघतात. तर येणारी यंग जनरेशन आहे त्यांना मी हे सांगेल की तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर कुठेतरी 2 ते 5 वर्ष कुठेतरी एक एक्सपिरियन्स घ्या. त्यानंतर तुम्ही हळूहळू या बिझनेसमध्ये यायला सुरुवात करा. ते पण कसं असतं की मोस्टली फायनान्सचा इश्यू असतात. तुम्ही 2-3 लोक पार्टनरशिप करा आणि मग प्रोजेक्ट एक्झिक्यूट करा. बरोबर. सो ते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर परितोष बनकर सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण जसं म्हणतो की एखाद्या बिल्डिंगचा पाया मजबूत असेल तर ती बिल्डिंग मजबूत असते, त्याप्रमाणे तुमच्या करिअरचा पाया आहे तुमचा अनुभव आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आधी अनुभव घ्या, त्यातल्या खाचाखोचा सगळ्या शिका, मग तुम्ही या क्षेत्रात या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.